मीमांसा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व दीगर तंजीमों की जानिब से अखबार फरोशों व दीगर जरूरतमंदों में मास्क और सेफ्टी किट की तकसीम अमल में आई। रुकन असम्बली मोहन राव हमर्डे की निगरानी में अखबार फरोशों को मास्क और सेफ्टी किट तकसीम की गई। इन मास्क और सेफ्टी किट्स को अखबार फरोश तंजीम के सदर बालाजी पवार के हवाले किया गया। इस मौके पर पत्रकार प्रेस परिषद के मराठवाड़ा सदर सुखाराम कुलकर्णी, अन्नापूर्णा देवी, सुषमा गहरेवार, सुनील सिंह गहरेवार व दीगर मौजूद थे। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मीमांसा फाउंडेशन, दैनिक समीक्षा, अन्नपूर्णा ट्रस्ट, पद्मावती ट्रस्ट यांच्या वतीनं वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क आणि काही महत्त्वाच्या वस्तू वाटप करण्यात आलेल्या आहेत। वृत्तपत्र विक्रेते सतत जनतेच्या संपर्कात राहतात आणि सर्वत्र त्यांचं हे होते काम करत असतात ते, आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचं काम हे सर्वांकडून दुर्लक्षित होत असल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेतला। त्याच्यात पद्मावती ट्रस्टनं पुढाकार घेतला, अन्नपूर्णा देवी ट्रस्टनं पुढाकार घेतला आणि त्यांना मास्क आणि थोडेसे साबण, ते घरगुती वस्तूच्या वापराचे वस्तू वाटप करण्यात आलेले आहेत। यावेळी आमचे आमदार मोहनराव हमर्डे होते आणि आमचे मित्र महाराष्ट्र पत्रकार प्रेस परिषदेचे मराठवाड्याचे अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, सुषमाताई गहरवार सगळेजण उपस्थित होते। आज जगामध्ये कोरोना या विषाणूने सगळं जग बाधित झालेलं आहे आणि काहीतरी समाजाची बांधिलकी म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अन्नपूर्णा देवी ट्रस्ट, पद्मावती ट्रस्ट, तसेच मीमांसा फाउंडेशन व दैनिक समीक्षा यांच्या वतीने सगळ्या पत्रकारांना मास्क व औषधी किट वाटप करण्यात आलेलं आहे। वाटप करण्याचा आज कार्यक्रम घेतला आहे, कारण पत्रकार बंधू, त्यांचे पत्रकार वाटप करणारे पत्रकार विक्रेते हे सगळ्यांना घरोघरी जावं लागते, प्रत्येक घरामध्ये जावं लागते, प्रत्येक घरामध्ये पायऱ्यानं चढावं लागतं आणि त्यांना खरोखरच आज आपण तरी जास्त फिरत नाही, पण त्यांना सगळ्याच्या घरोघर जाण्याकरता आहे आणि त्यांना गरज आहे। म्हणून ह्या सगळ्या आयोजक रुपेश पाडमुख, तसेच सखाराम कुलकर्णी आणि आमचेच ताई सुषमा गैरवार यांनी हा कार्यक्रम आयोजन केला आहे। तरी आज माझी सगळ्यांना या कार्यक्रमानिमित्त माझी सगळ्या नांदेडवासियांना माझी एवढीच विनंती, हा दुश्मन दिसता नाही आहे, जो दुश्मन दिसता नसत त्याला आपण बी त्याला नाही दिसायला पाहिजे। त्याकरता आपण सगळ्यांनी घरातच थांबायला पाहिजे। आपल्या मुलाबाळाकडे लक्ष, आईवडिलाकडे लक्ष, हे लक्ष देण्याकरता तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं म्हणजे घराच्या बाहेर निघून नाही।